सकाळच्या डब्यासाठी बनवा फक्त 5 मिनिटात झटपट अशी कांद्याची पात। तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतली। त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे टाकायचे। आता यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकला आणि लगेच आपण त्यामध्ये कांद्याची पात टाकून छान परतून घेणार आहोत। तर इथे बघा 2 ते 3 मिनिट ह्या तेलामध्ये कांद्याची पात परतून घ्यायची चांगली। त्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं कांद्याची पात चांगली मुरली म्हणजे परतून घेतली की त्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे भाजी खारट होत नाही। तर इथं तिखट आणि मीठ टाकून घेतलं, छान एकदा मिक्स करून घेऊ। आता ही भाजी मी थोडासा रस्सा बनवणार आहे, म्हणजे थोडासाच रस्सा बनवणार आहे। तर इथे मी थोडंसं पाणी टाकलं। आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे मुगाची डाळ टाकलेली आहे। मुगाची डाळ कच्ची शिजली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आता थोड्या वेळ भाजी आणखीन शिजू देऊ। तर लगेच 5 मिनिटात तयार झालेली आहे आपली झटपट अशी कांद्याची पात। ही भाजी तुम्ही सकाळच्या डब्याला ही देऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर कुणी नवीन आलेला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल